वृक्ष लागवड करून नुसते सोडून न देता ती जगण्यासाठी वेंगुर्ला नगर परिषदेने आगळावेगळा उपक्रम हाती घेतलाय। जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून रोजी कॅम्प परिसरात 500 वृक्षांची लागवड केली जाणार असून नगराध्यक्षांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण 10 झाडे दत्तक घेऊन वर्षभर संगोपन करणार आहे। उत्कृष्ट संगोपन करणाऱ्यांना पुढच्या वर्षी रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे। वेंगुर्ला नगर परिषदेत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषद घेऊन या उपक्रमाची माहिती दिली आहे। यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेविका गौरी माइंडकर, नगरसेवक सचिन शेट्टी उपस्थित होते। सर्वजण झाडं लावतात, 5 जून पासून सर्वजण झाडं लावतात, पण झाड जगवणं हे खूप कठीण काम असतं आणि त्याकडे दुर्लक्ष होतो। सार्वजनिक क्षेत्रात सर्व कार्यालयातली लोक झाडं लावली जातात, पण त्याच्याकडे पुढे लक्ष दिला जात नाही। यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना आता आणलेली आहे, ती म्हणजे एक झाड जगवणं आणि त्यासाठी आपण स्पर्धा घेणं आणि त्या स्पर्धेच्या रूपाने बक्षिसाची रक्कम ठरवणं आणि ती पुढच्या वर्षीच्या 5 जूनला जागतिक पर्यावरण दिना दिवशी हे बक्षीस घोषित करणं। यामध्ये आम्ही आता असं ठरवलेलं आहे की या 5 तारखेला एक 500 झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे आणि ही झाडं आम्ही आमचे 23 नगरसेवक मी धरून अशी प्रत्येकी 10-10 झाडं लावणार आहोत। अशी ही 230 झाडं होतील। तसेच आमचे जवळजवळ 25 ते 30 ऑफिस स्टाफ कर्मचारी आहेत, प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी, हे प्रत्येकी 10-10 झाडं लावतील। अशी मिळून 500 झाडं आम्ही ह्या 5 तारखेला लावणार आहोत आणि ही झाडं प्रत्येक सन्माननीय सदस्य 10-10 झाडं जगवणार आहेत, म्हणून त्याला आम्ही एक जिओ टॅगिंग करणार आहोत, जेणेकरून तो जो नंबर त्या झाडावर दिला जाईल तो त्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि नगरसेवकांना सांगितला जाईल, ही झाडं तुमची आहेत, ही झाडाची मालकी आजपासून तुमची आहे, जगवण्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे। आता 4 महिने जरी पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर पाऊस गेल्यानंतरचा जो सीझन असतो पुढच्या येणाऱ्या जूनपर्यंतचा, त्या काळात याची खरी काळजी घेणं आणि त्यांना पाणी घालणं हे आवश्यक काम आहे आणि हे सगळे नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी ही जबाबदारी ते पार पाडणार आहेत। सगळ्यांशी चर्चा केलेली आहे, सगळ्यांनी ह्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे ही नवीन संकल्पना आम्ही आता मांडलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आतापासून आम्ही चालू केलेली आहे। खड्डे मारण्याचं काम चालू झालेलं आहे। 5 तारखेला एका दिवसात आम्ही 500 झाडं लावणार आहोत। त्यानंतर पुढच्या 5 जूनला त्याचं एक कृषी तज्ज्ञांकडून परीक्षण केलं जाईल आणि त्यामध्ये एक 5 नंबर आम्ही काढू, ज्यांनी चांगली झाडं जोपासून चांगली त्याची वाढ केली अशा 5 झाडांना आम्ही बक्षीस देणार आहोत आणि ती घोषणा सुद्धा पुढच्या 5 जूनला आम्ही करणार आहोत। त्यानंतर ही संकल्पना आम्ही सर्व नागरिकांसाठी राबवणार आहोत। नागरिकांना ह्याची संपूर्ण कल्पना दिली जाईल आणि त्यांना आम्ही झाडं देणार आहोत आणि त्यांनी ती झाडं लावायची आणि या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे। त्यांना सुद्धा नंबर देऊन ते जे कोणी या स्पर्धेत भाग घेतील त्या सर्वांना आम्ही या स्पर्धेत भाग घेऊन त्यांचे नंबर, चांगली झाडं जे त्याच्या पुढच्या वर्षी त्यांचे नंबर काढणार आहोत। अशी ही उत्कृष्ट संकल्पना आहे आणि त्याचा वापर आम्ही प्रथम वेंगुर्ला नगर परिषदेमधून सुरुवात करतोय। शासनाने वेंगुर्ला नगर परिषदेला वर्षाला 25,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट दिले आहे। 5 जून पासून टप्प्याटप्प्याने शहरात जागा मिळेल तशी झाडे लावण्यात येणार आहेत। नगराध्यक्षांसह 23 लोकप्रतिनिधी आणि 25 ते 30 अधिकारी कर्मचारी प्रत्येकी 10 झाडे लावतील। प्रत्येकाला लावलेली झाडे वाटून देऊन नावाचा टॅग लावण्यात येईल। वर्षभरानंतर समितीमार्फत तपासणी होऊन चांगले संगोपन करणाऱ्याला बक्षीस दिलं जाईल। 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून झुलत्या पुलाजवळील समुद्र किनाऱ्यावर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे। तर 6 जून रोजी गडकिल्ले स्वच्छता अभियानाअंतर्गत शहरातील ऐतिहासिक डच वकार येथे स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचं नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितलं। वृक्ष लागवडीनंतर ती झाडे जगलीच पाहिजेत या हेतूने वेंगुर्ला नगर परिषदेने एक झाड एक पालक ही संकल्पना राबवली आहे। यामुळे शहराच्या हरितकरणाला नक्कीच चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।